Friends, today we will learn past continuous tense. As we are learning tenses topic, and past continuous tense is the next topic from the past tense. Means we have learned simple past tense and now we are going to learn past continuous tense. म्हणजेच चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ आपण आज शिकणार आहोत. Means friends, what is meant by past continuous tense? Past continuous tense is one that means an action was going in the past and that was not completed, that was in progress but in the past, that is known as past continuous tense. Now friends, we will learn in detail through the examples, through the action words, negative and assertive form and interrogative form as well. Before that friends, we will learn some rules and some action words also. So before we begin to learn past continuous tense, we will learn following action words. Friends, here some action words are given, and so which action word we should use in past continuous tense, that we are going to learn. Please read and study carefully with pronunciation, meaning and spelling. आणि मित्रांनो, आपल्याला जी क्रियापद देण्यात आलेली आहे त्या क्रियापदांचा अर्थ, उच्चार आणि त्यासोबतच त्याची स्पेलिंग देखील शिकायची आहे. सो फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द स्ट्रक्चर. मित्रांनो, आता पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळामध्ये आपण कोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला वापरत असतो ते आता आपण शिकूया. फ्रेंड्स, इन पास्ट कंटिन्युअस टेन्स we use subject plus was or were plus were plus ing plus object. आपण अपूर्ण भूतकाळामध्ये किंवा चालू भूतकाळामध्ये काय वापरतो, तर आपण वापरत असतो कर्ता प्लस was किंवा were, म्हणजेच क्रियापद was किंवा were. आपण was हे सिंग्युलर साठी वापरतो आणि were हे प्लुरल साठी वापरतो. त्यानंतर मित्रांनो, आपण वापरत असतो verb प्लस ing, म्हणजेच क्रियापदाला ing आपण जोडत असतो. अँड ॲट लास्ट वी आर युजिंग ऑब्जेक्ट, म्हणजेच आपण शेवटी काय वापरतो, तर कर्म. इन दिस वे फ्रेंड्स, वी आर युजिंग सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी वी यूज इन दिस सिंपल पास्ट टेन्स टू टॉक अबाउट अ कंप्लीट ॲक्शन. आपण साध्या भूतकाळामध्ये एखादी घटना ही घडली पूर्णपणे हे दाखवण्यासाठी आपण वापरतो सिंपल पास्ट टेन्स. We use past continuous tense for action which were not complete at a past time. आणि आपण past continuous tense हा केव्हा यूज करतो, की जेव्हा एखादी घटना ही चालू होती आणि ती कंप्लीट झालेली नव्हती, यासाठी आपण वापरतो past continuous tense, म्हणजे चालू भूतकाळ. Past continuous tense is used to describe an action was going on some point or some time in the past. आणि ती घटना ही चालू होती, घडलेली नव्हती, हे डिनोट करण्यासाठी, दर्शवण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. फ्रेंड्स, लेट अस लर्न द ॲक्शन वर्ड्स अँड विच ॲक्शन वर्ड वी आर युजिंग और विच वर्ब प्लस ing वी आर युजिंग. फ्रेंड्स, इन पास्ट कंटिन्युअस टेन्स वी यूज वर्ब प्लस ing, मीन्स स्टडी प्लस ing स्टडिंग, रीड रीडिंग, राइट राइटिंग, स्पीक स्पीकिंग, टॉक टॉकिंग, देन डू डुईंग. अशा प्रकारची आपण वर प्लस ing वापरून क्रियापद वापरत असतो आणि त्यानंतर आपण वाक्य हे पूर्ण करत असतो. फ्रेंड्स, वी विल सी सम ॲक्शन वर्ड्स आर गिवन. लिस्ट ऑफ ॲक्शन वर्ड्स यूज्ड इन दिस टेन्स. आणि या टेन्समध्ये आपण कोणते क्रियापदे वापरतो, कोणते क्रियापदाला आपण ing वापरतो ते आता आपण शिकूया. सी फ्रेंड्स, फर्स्ट ॲक्शन वर्ड इज और फर्स्ट वर्ब इज स्टडी. आणि आपण स्टडीला प्रेझेंट पार्टिसिपल करत असतो किंवा आपण स्टडीला वर प्लस ing वापरत असतो, म्हणजेच क्रियापदाला ing लावत असतो. स्टडी प्लस ing स्टडिंग, फील प्लस ing फीलिंग, ड्राइव्ह ड्रायव्हिंग, वॉक वॉकिंग, डू डुईंग, कुक कुकिंग, गेट गेटिंग, वॉच वॉचिंग, वर्क वर्किंग, ब्लो blowing and walk walking. In this way friends, in all the words we are using verb plus ing, म्हणजेच आपण क्रियापद प्लस ing वापरत आहोत. आणि अशा प्रकारे आपण चालू भूतकाळामध्ये म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण वर्ब प्लस ing वापरत असतो. नाउ मोर वर्ड्स वी विल लर्न, मोर ॲक्शन वर्ड्स वी विल सी. लर्न लर्निंग, रन रनिंग, प्ले प्लेइंग, रीड रीडिंग, गो गोइंग, वेस्ट वेस्टिंग, प्लक प्लकिंग,
गॅम्बल गॅम्बलिंग. आणि मित्रांनो आपण इथे बघू शकतो प्लक प्लकिंग. प्लक म्हणजे काय तर तोडणे आणि प्लकिंग म्हणजे तोडत आहे. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो येथे आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच वर्ब प्लस आय एन जी वापरत आहोत आणि आपण हे वर्ब प्लस आय एन जी पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत असतो. नाव मोर ॲक्शन वर्ड्स वी विल से सिंग सिंगिंग, स्पीक स्पीकिंग, डान्स डान्सिंग, रेन रेनिंग, हॅव हॅविंग, टॉक टॉकिंग, वेट वेटिंग, राईज रायझिंग. अशा प्रकारचे खूप सारे ॲक्शन वर्ड्स आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत. नाउ फ्रेंड्स लेट अस सी द एक्झाम्पल्स अँड इट्स ट्रान्सलेशन इन मराठी लँग्वेज. आय वॉज डुईंग वर्क, मी काम करत होतो. वी वेर डुईंग वर्क, आम्ही काम करत होतो. यू वेर डुईंग वर्क, तू काम करत होतास. यू वेर डुईंग वर्क, तुम्ही काम करत होते. ही वॉज डुईंग वर्क, तो काम करत होता. शी वॉज डुईंग वर्क, ती काम करत होती. इट वॉज वर्किंग, ते काम करत होते. दे वेर डुईंग वर्क, ते काम करत होते. अशा प्रकारे मित्रांनो आपण वेगवेगळे सेंटेन्सेस पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तयार केलेली आहेत. फ्रेंड्स ऑल दिस सेंटेन्सेस आर इन ॲसरेटिव्ह टाईप. मित्रांनो ही सर्व वाक्य कोणती आहेत तर ही होकारार्थी म्हणजेच पॉझिटिव्ह वाक्य आहेत. आणि त्यानंतर आपण ही वाक्य निगेटिव्ह नकारार्थी कशी करावी हे आता आपण शिकूया. तर मित्रांनो जेव्हा आपल्याला सेंटेन्स हे निगेटिव्ह बनवायचे असते त्यावेळेस आपण वापरत असतो वर्ब प्लस नॉट म्हणजेच हेल्पिंग वर्ब नंतर आपण नॉट वापरतो आणि ते वाक्य नकारार्थी करतो. सो हाऊ कॅन वी ट्रान्सफर ऑल दिस सेंटेन्सेस इनटू निगेटिव्ह फॉर्म. नकारार्थी वाक्य आपण कशा प्रकारे तयार करू शकतो किंवा यांना चेंज करू शकतो. तर आय वॉज डुईंग वर्क. तर मित्रांनो आपण या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे तर वॉज आणि वॉज नंतर आपल्याला नॉट वापरायचा आहे आणि ते वाक्य नकारार्थी होईल. आय वॉज डुईंग वर्क, आय वॉज नॉट वर्किंग. मित्रांनो आपण जेव्हा नकारार्थी वाक्य बनवतो तेव्हा आपण क्रियापदाला आय एन जी लावतो आणि डुईंग हे आपल्याला इथे रिमूव्ह करायचे आहे. आय वॉज डुईंग वर्क, आय वॉज नॉट वर्किंग. अशा प्रकारे मी काम करत होतो, मी काम करत नव्हतो. यू वेर डुईंग वर्क, यू वेर नॉट वर्किंग. अशा प्रकारे ही वॉज डुईंग वर्क, ही वॉज नॉट वर्किंग. शी वॉज डुईंग वर्क, शी वॉज नॉट वर्किंग. ती काम करत होती, ती काम करत नव्हती. सो फ्रेंड्स what we are doing here, we are removing do plus ing and instead of that we are using work plus ing, working. She was not working or he was not working. In this way we are making the sentence in negative form. It was working, it was not working. They were doing work, ते काम करत होते. they were not working, ते काम करत नव्हते. अशा प्रकारे किंवा they were not डुईंग वर्क. अशा प्रकारे मित्रांनो आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाक्य हे निगेटिव्ह तयार करू शकतो. आता लास्ट सेंटेन्स इथे बघू शकतो आपण दे वेर डुईंग वर्क, दे वेर नॉट वर्किंग और दे वेर नॉट डुईंग वर्क. अशा पद्धतीने वेगवेगळे वाक्य हे आपल्याला तयार करता येतात. यूज ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. चालू भूतकाळाची वाक्य आता मित्रांनो आपण शिकूया. यामध्ये आपण बघू शकतो की ॲक्शन कंटिन्यूइंग ॲट अ पॉईंट ऑफ टाइम इन द पास्ट दो द ॲक्शन डिड नॉट बिगिन ऑर एंड ॲट द टाइम. मित्रांनो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये एखादी घटना ही घडत होती आणि ती एंड झालेली नाही आहे म्हणजे ती चालू होती आणि अशा प्रकारे या अर्थासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स हा वापरत असतो. आता मित्रांनो एक्झाम्पल बघूया. डिड यू फोन ॲट 10? आय वॉज वर्किंग अपस्टेअर देन. तू 10 वाजता फोन केलास का? तेव्हा मी वरच्या मजल्यावर काम करत होतो. इन दिस वे फ्रेंड्स व्हॉट आय वॉज डुईंग, आय वॉज वर्किंग अपस्टेअर अँड वेन आय वॉज वर्किंग ॲट 10 o'clock वेन यू कॉल्ड मी. अशा पद्धतीने मित्रांनो जेव्हा कॉल केला गेला तेव्हा मी काम करत होतो. अशा पद्धतीचे वाक्य हे आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तयार करता येत असतात. मीन्स ॲक्शन वॉज गोईंग इन द पास्ट. आता सेकंड सेंटेन्स आणि रूल बघूया. ॲक्शन्स कंटिन्यूइंग इन द पास्ट इंटरप्टेड बाय समथिंग. पास्ट टेन्समध्ये म्हणजे भूतकाळामध्ये ॲक्शन चालू होते आणि ती ॲक्शन किंवा घटना ही कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीने इंटरप्ट म्हणजे ती घटना ही थांबली गेली किंवा ती घटना ही स्टॉप झाली आणि अशा प्रकारे आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो.
आय वॉज हॅव्हिंग बाथ वेन द फोन रँग. मी आंघोळ करत होतो तेव्हा फोन वाजला. व्हॉट आय वॉज डुईंग, आय वॉज हॅव्हिंग बाथ. मी आंघोळ करत होतो आणि तेव्हा काय झालं, तर तेव्हा फोन वाजला. मीन्स ॲक्शन वॉज गोईंग ऑफ बाथिंग, मीन्स आंघोळ करण्याची क्रिया चालू होती त्यावेळेस दुसरी क्रिया इंटरप्ट झाली किंवा दुसऱ्या क्रियेने इंटरप्ट केलं आणि ती क्रिया काय होती, तर फोन वाजण्याची. इन दिस वे फ्रेंड्स, वन ॲक्शन वॉज गोईंग अँड ॲट द सेम टाइम दॅट ॲक्शन वॉज इंटरप्टेड बाय अदर ॲक्शन. अशा पद्धतीने वी वर वॉचिंग TV when somebody knocked at the door. आम्ही TV पाहत असताना कोणीतरी दरवाजा वाजवला. आता मित्रांनो, आपण काय करत होतो, तर आपण TV बघत होतो. वी वर वॉचिंग TV म्हणजेच आपण चित्रपट किंवा आपण TV बघत होतो आणि त्यावेळेसच काय झालं, तर त्यावेळेसच कोणीतरी दरवाजा वाजवला. टू डिस्क्राईब अ सीन अ सिच्युएशन विथ नो स्पेसिफाईड टाईम लिमिट्स. आणि एखादी सीन किंवा सिच्युएशन डिस्क्राईब करण्यासाठी देखील आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो आणि त्यामध्ये नो स्पेसिफाईड टाईम लिमिट्स आणि त्यामध्ये कोणताही स्पेसिफिक किंवा स्पेसिफाईड टाईम नसतो. इट वॉज गेटिंग डार्क. अंधार पडत होता. द विंड वॉज ब्लोविंग स्ट्रॉंगली. वारा जोरात वाहत होता. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वेगवेगळ्या कंडिशनसाठी हा टेन्स वापरला जातो किंवा ही वाक्य तयार केली जातात. नाउ लेट अस सी हाऊ टू फ्रेम द क्वेश्चन्स इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपण चालू भूतकाळामध्ये प्रश्न कशी तयार करायची हे आता आपण शिकूया. सो फ्रेंड्स, लेट अस सी हिअर व्हॉट इज गिवन. वन क्वेश्चन इज गिवन अँड दॅट क्वेश्चन इज स्टार्टिंग विथ विच वर्ड, that is starting with WH word. And what is that WH word? That is what. What is the WH word which is used in the beginning part of the sentence? Friends, let us read the sentence. What were you doing when I phoned? मी फोन केला तेव्हा तू काय करत होतीस किंवा मी फोन केला तेव्हा तू काय करत होतास. अशा पद्धतीने आपण समोरच्याला प्रश्न विचारत आहोत. आणि मित्रांनो, यामध्ये काय आहे, तर आपण वापरत आहोत WH word प्लस हेल्पिंग वर्ब मीन्स वॉज ऑर वेअर प्लस सब्जेक्ट म्हणजेच करता प्लस वर्ब प्लस ING प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. अँड इन दिस वे वी कॅन आस्क क्वेश्चन इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. Either we can use WH word in the beginning for asking question or we can use helping verb. Were you cooking supper when the news came through? ही बातमी आली तेव्हा तुम्ही जेवण बनवत होता का. आणि मित्रांनो, या वाक्यामध्ये आपण बघू शकतो की सफर म्हणजे काय. दिस इज अ न्यू वर्ड विच इज कमिंग इन दिस एक्झाम्पल. सफर म्हणजे जेवण. आणि जेव्हा ही बातमी आली तेव्हा तू काय करत होते, तू जेवण बनवत होती का. अशा प्रकारचा क्वेश्चन प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. नाउ फ्रेंड्स, लेट अस लर्न मोर एक्झाम्पल्स अँड दिस एक्झाम्पल्स आर इन नेगेटिव्ह फॉर्म. आणि मित्रांनो, आता आपण नकारार्थी वाक्य शिकूया. आणि नकारार्थी वाक्य कशी तयार करावी हे आपण सुरुवातीच्या टेन्सेसमध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये, सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट या सर्व टेन्समध्ये शिकलेलो आहोत. अँड वन्स अगेन वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू मेक द क्वेश्चन इन निगेटिव्ह इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि आता आपण शिकूया, तर निगेटिव्हमध्ये आपण कशा प्रकारचा क्वेश्चन तयार करत असतो, तर निगेटिव्ह वाक्य हे आपण क्रियापदानंतर नॉट वापरून तयार करत असतो. सो फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन. आय वॉज नॉट फीलिंग व्हेरी वेल वेन द बोट अराइव्ड. बोट आली तेव्हा मला फारसं बरं वाटत नव्हतं. मित्रांनो, या वाक्यामध्ये आपण काय वापरत आहोत, तर वॉज नॉट. आणि काही वाक्यामध्ये आपण वापरत असतो वेअर नॉट इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच मित्रांनो, आपण जेव्हा पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य तयार करतो, प्रश्न तयार करतो, त्यावेळेस आपण वॉज नॉट ऑर वेअर नॉट प्लस वर्ब प्लस ING वापरत असतो आणि ती वाक्य ही आपण नकारार्थी तयार करत असतो. ही वॉज नॉट ड्रायव्हिंग केअरफुली ॲज वी पास द पोलीस स्टेशन. आम्ही पोलीस ठाण्यातून जात असताना तो काळजीपूर्वक गाडी चालवत नव्हता. अशा प्रकारची वाक्य मित्रांनो आपल्याला नकारार्थी मीनिंग देत असते. अँड फ्रेंड्स, लेट अस सी व्हॉट इज गिवन हिअर. हिअर 5 एक्झाम्पल्स आर गिवन अँड सो ऑल दिस एक्झाम्पल्स वी हॅव टू ट्रान्सलेट इन टू मराठी लँग्वेज. अँड ऑल दिस एक्झाम्पल्स आर गिवन इन विच लँग्वेज. All these examples are given in English language. So let us translate it. Translate the following sentences into Marathi. I was walking in the garden. मित्रांनो, आपण हे वाक्य ट्रान्सलेट करूया आणि मराठी लँग्वेजमध्ये. आता आय वॉज वॉकिंग इन द गार्डन म्हणजे काय, मी बागेत चालत होतो.
मी काय करत होतो, मी बागेत चालत होतो. सब्जेक्ट प्लस वॉज प्लस वर प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने आपण या इंग्लिश वाक्याचे ट्रान्सलेशन मराठीमध्ये करू शकतो. फ्रेंड्स, कॅन यू फ्रेम मोर सेंटेन्सेस? आय वॉज रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत होतो. आय वॉज ड्रायव्हिंग अ कार, मी गाडी चालवत होतो. आय वॉज पेंटिंग अ पिक्चर, मी चित्र काढत होतो. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग, मी गाणे गात होतो. आय वॉज डान्सिंग ऑन द फ्लोअर, मी फ्लोअरवरती नाचत होतो. आय वॉज गिविंग अ स्पीच इन फ्रंट ऑफ ऑल पीपल, मी स्पीच देत होतो. अशा प्रकारची खूप सारी वाक्य मित्रांनो आपल्याला एक सेंटेन्सच्या आधारातून एक सेंटेन्सचे रेफरन्स घेऊन तयार करता येऊ शकतात. वी वेर लर्निंग अवर लेसन बाय हार्ट, आम्ही आमचे लेसन बाय हार्ट करत होतो किंवा आम्ही खूप हृदयापासून आमचे लेसन शिकत होतो. यू वेर रनिंग ऑन द स्ट्रीट, तू रस्त्यावरती पळत होता. आय वॉज रनिंग ऑन द स्ट्रीट, मी रस्त्यावरती पळत होतो. दे वेर रनिंग ऑन द स्ट्रीट, ते रस्त्यावरती पळत होते. दे वेर प्लेइंग ऑन द रोड, ते रस्त्यावरती खेळत होते. आय वॉज प्लेइंग ऑन द रोड, शी वॉज प्लेइंग ऑन द रोड, ती रस्त्यावरती खेळत होती. सचिन वॉज प्लेइंग ऑन द ग्रास, सचिन हा गवतावरती खेळत होता. ही वॉज रीडिंग हिज बुक, तो त्याचे पुस्तक वाचत होता. व्हॉट ही वॉज डुईंग? ही वॉज रीडिंग हिज बुक. अँड फ्रेंड्स, हिअर वी कॅन सी सब्जेक्ट प्लस वॉज प्लस मीन्स हेल्पिंग वर प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच कर्ता प्लस क्रियापद म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद प्लस क्रियापदाला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण सेंटेन्स तयार करू शकतो आणि त्यामध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य हे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो. शी वॉज कुकिंग हर फूड, ती तिचे जेवण तयार करत होती किंवा ती अन्न तयार करत होती. फ्रेंड्स, दिस एक्झाम्पल इज ॲसरेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स, हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. आय वॉज नॉट गोइंग टू हिज हाऊस, मी त्याच्या घरी जात नव्हतो. फ्रेंड्स, in this example we are using was not plus were plus ing and so we can say this example is in negative form. हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे. we are not wasting our time, आम्ही आमचा टाइम वेस्ट करत नव्हतो. we were not studying, आम्ही अभ्यास करत नव्हतो. she was not weeping, ती रडत नव्हती. अशा प्रकारे मित्रांनो आपण खूप सारे सेंटेन्सेस इथे बघू शकतो. बट फ्रेंड्स, कॅन यू ऑब्झर्व वन डिफरन्स? सो सी हिअर फर्स्ट एक्झाम्पल, इट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स or we can say that it is assertive type of sentence. Because why? Because after was or after helping verb we are not using not, so it is giving us positive meaning. त्या कारणामुळे मित्रांनो हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. बट इन फॉलोइंग सेंटेन्सेस, इन 4 सेंटेन्सेस वी आर युझिंग वर प्लस नॉट, म्हणजेच आपण सहाय्यकारी क्रियापद प्लस नॉट वापरत आहोत. सो दॅट इज वाय ऑल दिस सेंटेन्सेस आर इन निगेटिव्ह फॉर्म, म्हणून ती नकारार्थी वाक्य आहेत. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट. शी वॉज नॉट प्लकिंग फ्लॉवर्स फ्रॉम द गार्डन, ती बगीच्यामधून फुले तोडत नव्हती. आता मित्रांनो यामध्ये काय आहे? वॉज नॉट प्लकिंग म्हणजेच वर प्लस नॉट प्लस वर प्लस आयएनजी, हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस आयएनजी, अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरत आहोत. आता प्लक म्हणजे काय? तोडणे, आणि प्लकिंग म्हणजे तोडत असणे, म्हणजे ती फुले तोडत नव्हती. अशा प्रकारचे हे सेंटेन्स आहे. दे वेर नॉट गॅम्बलिंग इन द क्लब, क्लबमध्ये जुगार खेळत नव्हते. अशा प्रकारे मित्रांनो आपण वॉज नॉट वेर नॉट वापरून वाक्य हे निगेटिव्ह करत आहोत. वॉज आय गोइंग टू हर हाऊस, मी तिच्या घरी जात होतो का? वेर वी प्लकिंग द फ्लॉवर्स, आम्ही फुले तोडत होतो का? वेर यू सिंगिंग अ सॉन्ग इन द क्लास, तू क्लासमध्ये गाणे गात होता का? किंवा तू क्लासमध्ये गाणे गात होते का? आता मित्रांनो या वाक्यामध्ये आपण बघू शकतो फर्स्ट 2 सेंटेन्सेस आर इन निगेटिव्ह फॉर्म, पहिले 2 वाक्य हे नकारार्थी आहेत. बट लास्ट 3 सेंटेन्सेस आर इन क्वेश्चन फॉर्म, दिस आर यूज्ड फॉर आस्किंग क्वेश्चन, आणि ही सेंटेन्सेस क्वेश्चन विचारण्यासाठी आपण वापरत आहोत. बट फ्रेंड्स, इन फर्स्ट एक्झाम्पल वी आर युझिंग वॉज हेल्पिंग वर्ब, इन सेकंड एक्झाम्पल वी आर युझिंग वेर हेल्पिंग वर्ब. म्हणजेच मित्रांनो आपण जेव्हा सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तेव्हा वॉज वापरतो, आणि जेव्हा सब्जेक्ट हा किंवा प्रोनाउन हे प्लुरल असेल त्यावेळेस आपण वापरतो प्लुरल क्रियापद. आणि मित्रांनो आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन तयार करावा लागतो, तर फॉर्म्युला आहे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस
verb plus ing plus remaining part of the sentence, and at last we are using question mark. In this way friends, we can ask question in past continuous tense by using helping verb in the beginning part of the sentence. Now friends, let us see, was he dancing in the room with Rita? तो रूम मध्ये रीता सोबत नाचत होता का? Were they speaking the truth? ते खरे बोलत होते का? Was I not speaking the truth? मी खरं बोलत नव्हतो का? अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रश्नार्थक वाक्य त्यासोबतच प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य देखील शिकत आहोत. बिकॉज दिस सेंटेन्स इज ओनली क्वेश्चन अँड मीन्स इट इज इंटरगेटिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन, बट दिस इज इंटरगेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन. म्हणजेच हा एक प्रश्न आहे जो की नकारार्थी आहे. वेर यू नॉट गोइंग टू द फेअर? तुम्ही यात्रेमध्ये जात नव्हता का किंवा यात्रेसाठी जात नव्हता का? वेर वी नॉट सिटिंग आयडल? आम्ही किंवा आपण रिकामे बसलो नव्हतो का? आयडल मीन्स व्हॉट? रिकामे बसणे किंवा फ्री बसणे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण सुरुवातीला वॉज वेअर वापरत आहोत, काही सेंटेन्समध्ये आपण नॉट वापरत आहोत जे की निगेटिव्ह अर्थ देत आहे. नाउ सी फ्रेंड्स, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू इंग्लिश. वी हॅव सीन some examples were given in English language and we translated into Marathi language. Now here examples are given in Marathi and we are going to translate into English language now, and means it is vice versa. So let us see friends, बाहेर पडलो तेव्हा पाऊस पडत होता. It was raining when I got out. जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा पाऊस पडत होता. अशा प्रकारे आपण ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करत आहोत. काल रात्री मला भूक लागली नाही, मी काहीही खाल्ले नाही. आय वॉजंट हंग्री लास्ट नाईट, आय डिडंट ईट एनिथिंग. आणि मित्रांनो या वाक्यामध्ये आपण बघू शकतो तर हेल्पिंग वर्ब प्लस नॉट देण्यात आलेला आहे, जे की आहे वॉज नॉट आणि डिड नॉट. म्हणजेच वॉजंट आणि डिडंट. म्हणजेच मित्रांनो आपण जेव्हा वॉज नॉट असेल वॉजंट वापरतो, वेर नॉट असेल तर वेरंट वापरतो, आणि त्यासोबतच डू नॉट असेल तर डोंट वापरतो, डिड नॉट असेल तर डिडंट वापरतो. आपण याला बोलत असतो कॉन्ट्रॅक्शन, म्हणजेच संक्षिप्त रूप. म्हणजेच आपण त्या वर्डला शॉर्टमध्ये करत असतो. मी तुला फोन केला तेव्हा तू दूरदर्शन पाहत होतास. वेर यू वॉचिंग टेलिव्हिजन वेन आय कॉल्ड यू. अशा प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन मराठीमध्ये आणि त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करत आहोत. आज सकाळी लवकर उठलो. आय वोक अप अर्ली दिस मॉर्निंग. अशा प्रकारे मित्रांनो आपण मराठी आणि त्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळामध्ये शिकलेलो आहोत. पोस्टमन आला तेव्हा मी नाश्ता करत होतो. आय वॉज हॅव्हिंग ब्रेकफास्ट वेन द पोस्टमॅन अराइव्ड. आता मित्रांनो यामध्ये एक सिच्युएशन चालू होती आणि त्यावेळेसच दुसरी सिच्युएशन येते आणि पहिल्या सिच्युएशनला इंटरप्ट करते. अशा प्रकारची सेंटेन्सेस आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये शिकायला मिळत असतात. फ्रेंड्स लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. आम्ही वर्षाला भेटलो तेव्हा ती तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. वेन वी मेट वर्षा शी वॉज टॉकिंग टू हर फ्रेंड. नेक्स्ट एक्झाम्पल. फुटबॉल खेळत असताना मुलांनी खिडकी तोडली. द बॉईज ब्रोक अ विंडो व्हाईल प्लेइंग फुटबॉल. मी पोहोचलो तेव्हा माझे मित्र माझ्यावर लक्ष ठेवून होते. माय फ्रेंड्स वेर कीपिंग अन आय ऑन मी वेन आय अराइव्ड. मला 6 वाजता जाग आली. सूर्य उगवत होता म्हणून मी फिरायला निघालो. आय वोक अप ॲट 6 द सन वॉज रायझिंग सो आय वेंट फॉर अ वॉक. अशा प्रकारची वाक्य आपण मित्रांनो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तयार करू शकतो. आणि आता आपण पुढील काही वाक्य बघणार आहोत. अपघात झाला तेव्हा तो वेगाने गाडी चालवत नव्हता. ही वॉज नॉट स्पीडिंग व्हेन द ॲक्सिडेंट ऑकर्ड. Friends, here we are using was not, and whenever negative sentences are there that time we are using were not or was not. गीता काल फिरायला जात नव्हती, ती आजारी होती. गीता was not going for walk, she was ill. अशा प्रकारे मित्रांनो आपण मराठी सेंटेन्स हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे. रविवारी संध्याकाळी तुम्ही काय केले? मी मार्गदर्शक चित्रपट पाहिला. What did you do on Sunday evening? I watched the guide film. अशा प्रकारे मित्रांनो आपण यामध्ये क्वेश्चन विचारणे पास्ट टेन्समध्ये शिकलेलो आहोत, जे की आहे पास्ट कंटिन्युअस टेन्समधील सेंटेन्सेस. शनिवारी रात्री 9 वाजता तुम्ही काय करत होता?
आम्ही एक सिनेमागृहात चित्रपट पाहत होतो. व्हॉट वेर यू डुईंग ॲट 9 PM ऑन सॅटरडे? वी वेर वॉचिंग अ मूवी इन अ सिनेमा हॉल. अशा प्रकारे मित्रांनो आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये क्वेश्चन विचारणे, सेंटेन्स तयार करणे, त्यासोबतच नकारार्थी वाक्य तयार करणे शिकलेलो आहोत. इन दिस वे फ्रेंड्स, today we have learned past continuous tense. So friends, let us meet in next video. Thank you friends, have a nice day. Thank you. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.